आपण मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे हा घटक पाहणार आहोत। हा घटक सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक इत्यादी परीक्षांना याच्यावर नक्की 1 मार्काला प्रश्न विचारला जातो। तर काय आता मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटले जाते असा प्रश्न येतो, किंवा मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणाला म्हटले जाते असा देखील प्रश्न येतो। मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हटले जाते याच्यावर देखील प्रश्न येतो। बालगंधर्व, लोकहितवादी, संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव, किंवा साने गुरुजी, समर्थ रामदास स्वामी किंवा ज्ञानकोशकार असे कोणाला म्हटले जाते याच्यावर असे प्रश्न येतात। तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कुणाला म्हटले जाते? विष्णू शास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचे शिवाजी कुणाला बोलतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर। आणि मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर। आणि मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर। आता बालगंधर्व श्रीपाद नारायण राजहंस यांना म्हटलं जातं लोकहितवादी। गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटलं जातं। संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही। संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव काय? डेबूजी झिंगरोजी जानोरकर। आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आता राष्ट्रसंत असे कोणाला म्हणतात असा प्रश्न परीक्षेला येतो। तर संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत असे म्हटले जाते। त्यांचं पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी ब्रह्मभट किंवा ठाकूर या नावाने त्यांना ओळखलं जातं। ठीक आहे। आता साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय? पांडुरंग सदाशिव साने। आता बघा समर्थ रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामींचा जन्म कुठे झालाय? जाम, जिल्हा जालना। आणि समाधी कुठे आहे? तर सातारा मध्ये सज्जनगड या ठिकाणी समाधी आहे। तर समर्थ रामदास स्वामींचं पूर्ण नाव काय? नारायण सूर्याजी पंत ठोसर असं नाव आहे। तर ज्ञानकोशकार असे कोणाला म्हणतात? तर श्रीधर व्यंकटेश केतकर यांना ज्ञानकोशकार असे म्हटले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा व्यवस्थित पहा आणि वाचून घ्या, म्हणजे तुमचा 1 मार्क या ठिकाणी फिक्स होईल। म्हणजे तुम्हाला 2024 मध्ये जी पोलीस भरती येणार आहे त्याच्यामध्ये हमखास यश मिळेल। आता पाहूया या ठिकाणी टोपण नाव दिले तर 11 ते 25 पर्यंत आहेत। पहिल्या भागामध्ये आपण काय 1 ते 10 पर्यंत पाहिले आणि ते पण महत्वाचे होते पहिल्या भागामधले। आता हे दुसऱ्या भागामधले देखील काही ठराविक महत्वाचे आहेत। तर बघा 11 ते 25 या ठिकाणी आहेत। आता रियासतकार असे कोणाला म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो। गोविंद सखाराम देसाई यांना, किंवा धनुर्धारी असं कोणाला म्हटलं जातं? रामचंद्र विनायक टिकेकर। आता बघा मुसाफिर आणि धनुर्धारी, तर श्रीपाद रामचंद्र टिकेकर, म्हणजे इथं वडील आहेत आणि इथं मुलगा आहे। बघा मुसाफिर कोण आहे? मुलगा आहे। धनुर्धारी वडील आहेत। धनुर्धारी तर लक्षात कसं ठेवायचं आयडिया? धनुर्धारी कोण आहेत? वडील रामचंद्र विनायक टिकेकर, आणि इथं मुलगा बघा श्रीपाद रामचंद्र टिकेकर। म्हणजे लक्षात ठेवणार मुसाफिर असे कोणाला म्हणतात? श्रीपाद रामचंद्र टिकेकर म्हणजे मुलाला कोणाच्या? तर धनुर्धारी कोणाला म्हणतात? धनुर्धारी रामचंद्र विनायक टिकेकर यांना म्हटलं जातं। हे बघा दोघांमध्ये लक्षात ठेवा, हे असं अशा प्रकारे लक्षात राहू शकतं तुमच्या आयडिया। तर बाया कर्वे, आनंदीबाई कर्वे यांना म्हटलं जातं। विवावरी शिरूरकर मालती बेडेकर यांना म्हटलं जातं। रेवरंड टिळक, नारायण वामन टिळक यांना म्हटलं जातं। माधवानुज काशीनाथ हरी मोडक यांना म्हटलं जातं। तर कुंज बिहारी हरिहर कुरुनाथ कुलकर्णी यांना म्हटलं जातं। गिरीश या टोपण नावाने शंकर केशव कानेटकर यांना ओळखलं जातं। आता बघा मी मुसाफिरचं सांगितलं मगाशी तुम्हाला, तरी सांगतो परत। मुसाफिर श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांना म्हटलं जातं। आरती प्रभू यांना चिंतामण त्र्यंबक खानोलकर या टोपण नावाने ओळखले जाते। ठणठण पाळ जयवंत द्वारकानाथ दळवी यांना ठणठण पाळ या टोपण नावाने ओळखले जाते। तर भालाकार असं कोणाला ओळखलं जातं? भास्करराव बळवंत भोपटकर यांना। आता दिवाकर या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? शंकर काशीनाथ गर्गे। तर छोटा गंधर्व, आता बालगंधर्व ऐकलंय, तर छोटा गंधर्व पण आहे। छोटा गंधर्व असं कोणाला म्हटलं जातं? सौदागर नागनाथ गोरे यांना म्हटलं जातं। बालगंधर्व कसं? श्रीपाद नारायण राजहंस, तसं छोटा गंधर्व पण येऊ शकतं परीक्षाला। सौदागर नागनाथ गोरे यांना म्हटलं जातं। आता कृष्णकुमार या टोपण नावाने सेतू माधवराव पगडी यांना ओळखलं जातं। तर बघा या ठिकाणी आपण मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावं पाहिली। या ठिकाणी पूर्ण नावं दिलेली आहे स्वच्छ अक्षरामध्ये। तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि पाठांतर याचं व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला 1 मार्क 100% पोलीस भरती, तलाठी किंवा सरळ सेवेच्या इतर कोणत्याही परीक्षेला याच्यावर आला प्रश्न तर नक्की मिळू शकतो। तर याचं स्क्रीनशॉट मारून व्यवस्थित वाचन करा, म्हणजे 1 मार्क तुम्हाला 100%च मिळून जाईल आणि नक्की तुम्हाला पोलीस भरतीला 2024चा याच्यापैकी एखादा प्रश्न येऊ शकतो। तर याची चांगल्यापैकी तयारी करा।